नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. या ठिकाणी आज श्रेय इंटेलिजंट अकॅडमी सर्च परीक्षा 2026 यामधील इयत्ता 4थीचा हा पेपर आहे. पेपर हा 300 गुणाचा असतो. यामधील सर्व विषयाची आपण आन्सर की या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, सर्व प्रश्न अचूक देण्याचा प्रयत्न आहे. एखाद्या प्रश्नामध्ये काही जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. ओके, वेळ न घालवता आपण या ठिकाणी लागलीच या ठिकाणी प्रश्नाला सुरुवात करूया. या ठिकाणी हा उतारा आहे. उतारा काळजीपूर्वक वाचायचा आणि दिलेल्या प्रश्नामध्ये 1 ते 3 प्रश्न उतार्यावर आधारित आहे. त्या प्रश्नाची उत्तरे लिहायची. ओके, चला प्रश्न पहिला पाहूया. तर पहिला प्रश्न आहे, उतार्यानुसार सूर्यनमस्काराचा मुख्य लाभ कोणता सांगितलेला आहे? तर या ठिकाणी हाडे मजबूत होतात, हा या ठिकाणी उतारा वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न 2 पाहूया. सूर्यकिरणामधील व्हिटॅमिन डी चे कार्य काय आहे? तर यामध्ये हाडे मजबूत करणे हे याचं उत्तर असणार आहे. प्रश्न 3, प्राचीन काळापासून सूर्याला कशाप्रमाणे मानले गेले आहे? तर सूर्याला या ठिकाणी ऊर्जा व आरोग्याचा आधार असे मानले गेलेले आहे. प्रश्न 4, या ठिकाणी सांगितले, मंजिरीने लाल फुले तोडली या वाक्यात विशेषण कोणते? त्याचं उत्तर असणार आहे लाल. प्रश्न 5, खालीलपैकी पुल्लिंगी व स्त्रीलिंगी याचे अयोग्य जोडी या ठिकाणी ओळखायची. कशी अयोग्य हे नीट लक्षात घ्यायचं. योग्य नाही तर अयोग्य विचारलेले. ओके, तर पहा, पती पत्नी बरोबर आहे. श्रीमान श्रीमती, दर्शक दर्शिका या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर असणार आहे. या ठिकाणी शब्द दिलेत गटामध्ये एकवचनी शब्दाची संख्या आपल्याला विचारलेली, त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7, अल्लाहरी गाढवाचे पायधरी वरील मन कोणत्या काळातील आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 8, आज सूर्य चमकतो, पक्षी आनंदाने गात आहे आणि झाडं हिरवीगार दिसत आहे. वरील वाक्यात कोणते विरामचिन्ह विसरले आहे? त्याचं उत्तर असणार आहे अर्धविराम. अवाढव्य हत्तीने लहानशा चिमणीला तुडविले या वाक्यात उद्देश ओळखायचा आपल्याला. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ओके, चला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. तर 10व्या नंबरच्या प्रश्नामध्ये खालीलपैकी शुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचा आपल्याला कोणता आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 हे दोन्ही उत्तर या ठिकाणी बरोबर आहेत. चला पुढील प्रश्न या ठिकाणी आहे, ही बातमी वाचायची. या बातमीवर आधारित प्रश्न आहे. ओके, तर बातमीवर आधारित 11 ते 14 प्रश्न आहेत, म्हणजे 4 प्रश्न आपल्याला या ठिकाणी बातमीवर आधारित आहे. तर ही बातमी व्यवस्थित वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता प्रश्न या ठिकाणी 11वा, सीमा देशमुख यांनी उद्घाटनाप्रसंगी विद्यार्थ्यांना कोणता संदेश दिला? असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर असणार आहे कष्ट, सृजनशीलता आणि प्रामाणिकपणा अवलंबा. विशेष आकर्षण ठरलेली नाटिका कोणत्या विषयावर होती? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, स्वच्छता व गावातील एकोपा. ओके, 13 नंबरचा प्रश्न, मुख्याध्यापकाच्या मते अशा उपक्रमामुळे मुलांमध्ये काय वाढते? त्याचं उत्तर असणार आहे आत्मविश्वास. 2 नंबर, पिलूदर्शक शब्दाची अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची. अयोग्य म्हणजे चुकीची. तर या ठिकाणी शेळी पाडस ही या ठिकाणी उत्तर असणार आहे. 15, पुढील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखून लिहा. खडे चारणे. खडे चारणे, तर याचा अर्थ पराभव करणे. ओके, आता पुढील या ठिकाणी ही आकृती आहे, यामध्ये एक मन दडलेली आहे, ती ओळखायची आणि त्यातील 4थ्या क्रमांकाचे अक्षर कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे. तर पहा, यामधील मन जे आहे ते असे आहे की गुरुची विद्या गुरुला फळली, तर अशी या ठिकाणी मन होईल. तर यामधील गुरुची विद्या, तर ऑप्शन क्रमांक 4थ्या क्रमांकाचा अक्षर वी आहे, ऑप्शन क्रमांक 3. ओके, चला आता 17 ते 19 म्हणजे 17, 18, 19 या ठिकाणी ह्या संवादावर आधारित प्रश्न आहेत. चला आता आपण या ठिकाणी याची उत्तरे पाहू. विचारले, या संवादात पाण्याशी संबंधित मुख्य सामाजिक समस्या कोणती
उलगडली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पाणी टंचाई. संवाद कोणत्या उपायाचा उल्लेख केला आहे जे पाणी बचतीसाठी उपयुक्त आहे? तर रेन वॉटर हार्वेस्टिंग. संवादातून स्पष्ट होते की पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे? तर त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 व्यक्तिगत प्रयत्न. आता लक्षात घ्या 20 नंबरचा प्रश्न इथे विचारले खालीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 टेक्नॉलॉजी. तर तंत्रज्ञान पाहिजे तर विज्ञान आले. ओके. तर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी चुकीचा जोड शब्द कोणता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. 3 रस्ते एकत्र मिळालेले ठिकाण म्हणजे त्याचा उत्तर आहे तिठा. 23 खालीलपैकी अलंकारिक शब्द व त्याचा अर्थाची चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. दिवाकर यांचे संपूर्ण नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे शंकर काशीनाथ गर्गे. आणि मराठीतील सर्वात शेवटचा प्रश्न खालील वर्णानुक्रमे तिसरा शब्द कोणता? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. आता पहा आपण गणिताचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. ज्या गणिताचा स्पष्टीकरण या ठिकाणी तुम्हाला काही गणिताची स्पष्टीकरणे सांगितली जातील. ओके, लक्षात घ्या. चला तर एक एक प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया. तर पहा गणिताला सुरुवात या ठिकाणी आपण केलेली आहे. पहिला प्रश्न 49,309 असा या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. संख्याक्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखायची. ते बघा 25,100 आहे, 25,200 आहे, 25,400 म्हणजे या संख्या कशा प्रमाणे आहेत? तर या ठिकाणी चढत्या क्रमाने आहेत. तर इथं या ठिकाणी 25,200 ते येणार नाही, 500 येऊ शकते. म्हणजे याचं ऑप्शन काय येणार आहे? 3 नंबर उत्तर येणार आहे. पुढील प्रश्नाकडे होऊया. प्रश्न क्रमांक 28 हे बघा 1,1500 आणि पाऊण शतक या दोघांची बेरीज करायची. 1,1500 म्हणजे किती? 1,1500 तर ते असणार आहेत 1,250 आणि पाऊण हजार म्हणजे या ठिकाणी पाऊण या ठिकाणी यांची करायची आपल्याला बेरीज. 0 0 हातचा 1 7 8 9 10 चा 1 या ठिकाणी या ठिकाणी पाऊण शतक आहे. पाऊण शतक या ठिकाणी 75 येतो. किती? 75. तर याचं उत्तर येणार आहे पहा 1325 याचं उत्तर येईल. पहा हे पाऊण हजार आहेत, आपलं पाऊण शतक आहेत म्हणजे या ठिकाणी 75 घ्यायचे होते. ओके, आणि इथं 1,1500 म्हणजे 1,250 घ्यायची. पुढील प्रश्न पाहूया. पहा प्रश्न क्रमांक 29 हे पहा 4,500 मध्ये किती मिळवले म्हणजेच 5,600 या ठिकाणी मिळतील. त्याचा ऑप्शन क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी बॉक्सच्या जागी सारखाच अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतला फरक इतका आहे. तर बॉक्सच्या जागी कोणता अंक असतो? पहा स्थानिक किमतीच्या जागी हा अंक 6 आहे, याचा अर्थ नक्की इथं काय पाहिजे? 7. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. तर पहा 7 1 7 7,000 होतील, 4 1 4 400 होतील, 7,000 हे 400 होतील आणि हे 500 होतील म्हणजे 7,900. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. हे अंक वापरून 7,000 पेक्षा मोठ्यात मोठ्या जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील असं या ठिकाणी प्रश्न आहे. तर या संख्या जर बनवल्या तर 6 संख्या बनतील. 4 अंकी सर्वात मोठ्या समसंख्येतून 2 अंकी सर्वात मोठी समसंख्या वजा केली तर उत्तर काय मिळेल? तर पहा 4 अंकी सर्वात मोठ्या समसंख्येतून आपल्याला काय करायचंय? 2 अंकी मोठी समसंख्या वजा करायची. तर या ठिकाणी याला जर सोडून आपण घेतलं तर या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 2. पहा आता 4 अंकी सर्वात मोठी समसंख्या म्हणजेच ही असणार आहे आणि 2 अंकी मोठी समसंख्या म्हणजे 98 असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि या दोघांचा या ठिकाणी वजाबाकी केली तर उत्तर येईल.
ओके, तर हे लक्षात घ्यायचं, या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. आता हे दिलेले अंक आहेत, यापासून मोठी संख्या तयार केली तर दशक स्थानावर कोणता अंक येईल? तर हे याचा अंक वापरले तर या संख्या कशा क्रमाने मांडायच्या असतात? उतरत्या क्रमाने. कुठल्या क्रमाने? उतरत्या क्रमाने. तर दशक स्थानी कोण आला? एकक, दशक, 4. तर ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर बरोबर आहे. ओके, चला पुढील प्रश्न आहे 35 नंबरचा. दिलेल्या आकृतीत त्रिकोणांची संख्या विचारली. तर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. 1 ते 100 मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? ऑप्शन क्रमांक 4, 11 वेळा येतो. तर या गटामधील मूळ संख्या किती आहेत असं विचारले आपल्याला. तर 1, 2 आणि 3 आणि ही एक 4 आहे. 2 ही पण कशी आहे? मूळ संख्या आहे. त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न, या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने लावल्यास तिसऱ्या व शेवटच्या संख्येची बेरीज विचारली. तर आता दोघांची बेरीज करायची आपल्याला. तर या जर संख्या चढत्या क्रमाने मांडल्या तर ही 1 नंबर येईल, ही 2 ला येईल, ही 3 ला येईल, ही 4 आणि 5. म्हणजे चढत्या क्रमाने लावल्यास तिसरी व शेवटची संख्या म्हणजे 3 नंबरला ही संख्या आहे आणि शेवटची ही आहे. तर या दोघांची बेरीज करायची आपल्याला. 5 आणि 3 8, एकक स्थानी 8 असलेल्या ऑप्शन हे नाही, 3 आहेत. त्यानंतर 1 आणि हे 8, 9 होतील. दशक स्थानी 9 असलेला ऑप्शन ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. तर पहा, हे कडीला 2 शून्य आहेत, म्हणजे उत्तरात कडीचे 2 शून्य या ठिकाणी देऊन टाकूया आणि डायरेक्ट 999 गुणिले 1, 999, ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, पहा आता या ठिकाणी हे 12 आहे अधिक 3 भागिले 3, 3 1 3, 3 1 3 आणि या ठिकाणी 12 आणि हा एक 13. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. कोणत्या संख्येतून ही संख्या वजा केली तर इतके होतील? तर या दोघांची काय करायची असते? बेरीज करायची असते. या दोघांची बेरीज केल्यानंतर ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर येईल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 42. 20 रुपयाच्या बंडलमध्ये या क्रमांकापासून या क्रमांकापर्यंत सलग नोटा आहेत, तर त्या बंडलमध्ये किती रुपये असतील? तर लक्षात घ्या, या ठिकाणी 356 आणि 281 यांची जर आपण वजाबाकी केली तर पहा या ठिकाणी ती येणार आहे 175. ओके, आणि यापासून यापर्यंत म्हणजे याच्यात 1 मिळवायचं म्हणजे हे 76 होतील. याच्यामध्ये आपल्याला 20च्या नोटा पाहिजेत, म्हणजे कडीला 0 देऊन टाकूया. 6 दोन्ही 12 अशी 2, म्हणजे ऑप्शन 2 हे उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. एक पुस्तकाची किंमत ही वहीच्या किमतीच्या 3 पट आहे. पुस्तकाची किंमत वहीच्या किमतीच्या 3 पट आहे. वहीची किंमत जर 24 असेल तर पुस्तकाची 3 पट आहे, म्हणजे 24 गुणिले 3 करावं लागेल. 72 रुपये. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. एका संख्येला 35 ने गुणण्याऐवजी चुकून 53 ने गुणले तर गुणाकार व मूळ गुणाकारापेक्षा इतक्याने काय झाला? जास्त आला, तर ती संख्या कोणती? असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर पहा, हा गुणाकार करायचा होता. कडीला 2 शून्य आहेत, म्हणजे उत्तरात कडीला 2 शून्य देऊन टाकायचे आणि म्हणायचं 4 त्रिक 12 हातचा 1, 4 त्रिक 12 आणि 13, म्हणजे 13,200. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येईल. पुढील प्रश्न, 76 नंतर क्रमाने 18वी समसंख्या कोणती? आता ही 76 ही समच आहे. 18वी म्हणजेच 18 गुणिले 2 करा, 18 2 36, म्हणजे 76 अधिक 36, 6 2 12 हातचा 1 येईल, 10 ने 11. तर याचं उत्तर असणार आहे 112, ऑप्शन क्रमांक 2. चला आता 1 ते 100 मध्ये 2 हा अंक किती वेळा येतो असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. चला आता 12x अधिक y ही संख्या आहे किती? 75. तर y ची किंमत 3 असल्यास x ची किंमत काढायची. बघा इथं 12x अधिक 3 बरोबर 75 होईल. ते 3 अधिकचे वजा होतील. 12x बरोबर 75 वजा 3,
तर x बरोबर हे गुणाकारातले इकडे भागाकारात होतील 72 भागिले 12. 12 पंचे 12 सकून 72. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता 49 नंबरचा प्रश्न. तर या ठिकाणी हे रेषाखंड जोडून किती रेषाखंड काढता येतील असं विचारलंय. तर किती बिंदू आहेत? 1 2 3 4 5. 5 मधून 1 वजा करायचा, 4 उरतील. 4 पंचे 20 होतील. ओके. आणि याला भागिले 2 असतात म्हणजे 10. ओके, 10. तर आता लक्षात घ्या, या ठिकाणी 10 रेषाखंड काढता येतात. तर या ऑलरेडी 2 काढलेले आहेत म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, 8 काढता येतील. आता वरील गटामध्ये संयुक्त संख्या किती आहेत असं विचारलं, म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. 5 अंकी मोठी संख्या आणि 4 अंकी लहान संख्या यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर बेरीज केल्यावर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर येईल. आता बघा, इथं गुणाकार आहे अगोदर. 5 गुणिले 2 इथं 10 होतील आणि हे 9 म्हणजे 19 उत्तर येईल. तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळते. ओके, चला पुढे जाऊया. इथे दिले रेश्मा व सीमा यांच्या वयाची बेरीज आपल्याला दिलेली आहे. रेश्मा ही सीमापेक्षा 5 वर्षांनी कशी आहे? लहान आहे. तर रेश्माचे आपल्याला वय काढायचं आहे. तर या ठिकाणी ह्याच्यातून 5 जर वजा केले तर 92 उरतील आणि 92ला जर 2 ने भाग दिला तर 2 चौक 8 होईल, 2 सकून 12 होईल. तर हे जे वय आहे 46. तर 46 एक कोणाचं असेल? जी लहान आहे तिचं. तर सीमापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. कोण आहे? रेश्मा. तर रेश्माचं वय या ठिकाणी आपलं किती आलेलं आहे? 46. आणि आपल्याला गणितामध्ये पण विचारले रेश्माचे वय. तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. जर आपल्याला सीमाचं विचारलं असतं तर 46 मध्ये आपल्याला 5 ऍड करावं लागले असते. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न क्रमांक 54. या ठिकाणी गुणाकार भागाकाराची संख्या इकडे गुणाकारात जाईल म्हणजे या ठिकाणी 15 गुणिले 12 होतील. 12 पंचे 60, 12 एक 12 आणि हे 6 18, 180 उत्तर येईल. 15ची 9 पट करायची, 15 9 135 होईल. 135 वजा 67 42 होईल. या दोघांची वजाबाकी जर केली आपण त्या ठिकाणी तर येईल 93. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. ओके, चला आता पुढील प्रश्नाकडे वळायचे. आता प्रश्न क्रमांक पाहूया 56. इथं दिले एक मोटार पाव तासामध्ये किती जाते? 18 किलोमीटर धावते. तर तिचा ताशी वेग विचारलाय. तर आता पहा, ही जर घडी असेल त्याचा पाव तास म्हणजे हे 15 मिनिटं असतात. ओके, याचा अर्थ 15 मिनिटात किती जाते? 18. म्हणजेच घडीचा चौथा भाग आहे. मग याचे 18 2 36 18 4 72 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारे. ऑप्शन क्रमांक 2 येईल उत्तर. एका संगणकाची किंमत आपल्याला दिलेली आहे. तर पाऊण डझन संगणकाची किंमत पाऊण डझन म्हणजे किती असतात? तर 9 वस्तू असतात. त्याला आपण 9 ने गुणायचे. ओके, तर याला 9 ने गुणलं तर आपलं उत्तर या ठिकाणी मिळून जाणार आहे. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. हे असणार 4. एका दुकानामध्ये जेवढ्या 2 चाकी सायकली आहेत तेवढ्याच 3 चाकी सायकली आहेत. चाकांची संख्या दिली आहे आणि 3 चाकी सायकलीची संख्या आपल्याला विचारलेली आहे. तर याला सोडवल्याच्या नंतर याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 3 33. आता आपल्याला 1750 रुपयाचं बिल भरायचं आणि 10 रुपयाच्या किती नोटा द्याव्या लागतील? तर 1750 भागिले 10 होईल. कडीचा 0 कट 175. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. यापैकी कोणत्या संख्येला 3 5 10 ने पूर्ण भाग जातो? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ओके, कोणत्या संख्येला फक्त आणि फक्त 2च विभाजक असतात? तर त्याचं उत्तर असणार आहे मूळ संख्या. काय असणार आहे? मूळ. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, 36 ही 2 पूर्ण गुणाकाराच्या स्वरूपात जास्तीत जास्त किती वेळा लिहिता येईल? तर आपल्याला 36 चे या ठिकाणी अवयव पाडावे लागतील. म्हणजे 36 ला भाग जाणाऱ्या संख्या या ठिकाणी 2 ने भाग दिला तर इथे 18 राहतील. पुन्हा 2 ने जर गेला तर इथे 9 राहतील. आणि परत याला 3 ने दिला तर 3 राहतील. परत 3 ने दिला तर 1 राहील. किंवा मग आपण असंही लिहू शकतो 1 2
3 4 6 त्यानंतर 7 नाही 8 9 त्यानंतर 10 नाही 11 नाही 12 नंतर 18 आणि 36. तर पहा आता किती जोड्या होतील. तर लक्षात घ्या हे शेवटचा एक जोडी 18 दुनी 36 2 12 त्रिक 36 3 4 9 36 4 6 6 36 5. तर ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर यायला पाहिजे. याचा पुढील प्रश्न आहे ही पदावली सोडवायची. ती पदावली सोडवल्यानंतर 8 त्रिक 24 होईल. 24 आणि 5 होतील 29 आणि 29 अधिक 7 त्याच्यामधून 29च वजा केले. त्याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 2. एका गोदामात ज्वारीची आहेत, गव्हाची आणि बाजरीची पोती आहेत. तर गोदामात एकूण पोती किती? तिघांची बेरीज करा. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर येईल. एका बॅग मध्ये 2 रुपये 5 रुपये 10 रुपयाची समान नाणी आहेत. तर त्या बॅग मध्ये किती रुपये असू शकत नाहीत असं विचारलं. याला सोडवल्याच्यानंतर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 4. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 66 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले मितालीची शाळा सकाळी 8:15 ला भरते, दुपारी 1:40 ला सुटते. तर शाळा किती वेळ भरते असा प्रश्न आहे. त्या प्रश्नाला सोडून घेतलं त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 5 तास 15 मिनिट. प्रश्न क्रमांक 67 सुभाषने 5 मार्च पासून 29 एप्रिल पर्यंत दररोज अर्धा लिटर दूध घेतले. दुधाचा दर 40 रुपये लिटर आहे. तर दूध किती रुपये द्यावे लागतील असा प्रश्न आहे. या प्रश्नाला सोडवलं तर याचं उत्तर येणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 68 पहा 12 किलोमीटर आणि 25 मीटर बरोबर किती मीटर असं आपल्याला या ठिकाणी विचारले. तर पहा या ठिकाणी आता किलोमीटरला मीटर मध्ये आपल्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर हे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. ओके. तर आता काय करायचं याला मीटर मध्ये करायचं आणि त्याच्यात हे 25 मीटर ऍड करायचे. म्हणजे आपल्या दोघांची जर बेरीज केली तर या ठिकाणी उत्तर येऊन जाणार आहे 12,025 मीटर. 1 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर 20 मीटर अंतरावर याप्रमाणे दुतर्फा झाडे लावली तर एकूण झाडे किती लागतील. म्हणजे दोन्ही साईडने झाडे लावायची. मग 1 किलोमीटर बरोबर किती मीटर असते 1000 आणि या ठिकाणी 1000 ला जर 20 ने भाग दिला तर या ठिकाणी काय होईल 0 0 कट 50 आणि सुरुवातीचे एक झाड 51. ओके. आणि 51 दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला 102 हे उत्तर येणार आहे या ठिकाणी. पुढील प्रश्न क्रमांक 70 9 स बरोबर 82. आता स आणि 9 मध्ये गुणाकार आहे. हे भागाकारात गेले तर काय होईल 72 भागिले 9 9 8 72. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर येईल. पहा तिथे दिले एक समद्विभुज त्रिकोणाची परिमिती दिलेली आपल्याला. असमान असणारी बाजू 8 आहे. बघा समद्विभुज म्हणजे ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात आणि असमान बाजू 8 आहे. एकूण परिमिती किती आहे 32 मधून या ठिकाणी 8 वजा करायचे. 12 तून 8 गेले 4 राहतील तर 2 24. म्हणजे ही बाजू 12 असेल ही बाजू 12 असेल. तर समान असणाऱ्या बाजूपैकी एका बाजूची लांबी किती असणार आहे 12. ओके. चला पुढील प्रश्न आहे 72 नंबरचा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी पहा असंही करू शकतो आपण. हे 6 आहेत बरोबर आहे आणि हे 3 आहेत. 6 मधून 3 गेले या ठिकाणी 3 राहतील आणि त्या ठिकाणी काय होईल 2/9 आणि त्याच्यातून 1/9 जर काढला तर तो राहील पहा 1/9. ओके. तर 9 त्रिक 27 आणि हा एक 28 28/9 हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. तर या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक शोधायचा आपल्याला. तर पहा या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक जर शोधला तर ऑप्शन क्रमांक 4 येईल. तर पहा 3 चौक 12 9 चौक 36 म्हणजे दोघांनाही 4 ने गुणले. आता पहा छेदात किती 3 नंतर दशांश चिन्ह आहे म्हणजे 1 नंतर 3 काय आहे तर 0 आहे. म्हणजे अंशातली संख्या जशी असते तशी आणि 1 2 3 संख्या सोडून दशांश चिन्ह.
ओके, तर असं उत्तर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळते. आता पहा या दोघांचा भागाकार करायचा आहे. 9.6 आणि 3.2 दशांश चिन्ह समान स्थळावर निघून जाईल. 96 भागिले 32, 32 एक 32, 32 त्रिक 96, ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गणितामधील सर्व प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता पुढचा भाग सुरू आहे, तो आहे इंग्रजीचा. ओके, इंग्रजीमधील सर्व प्रश्न या ठिकाणी पाहूया आपण. तर पहा आता पहिला प्रश्न या ठिकाणचा. येथे दिले 76वा प्रश्न. खालीलपैकी कोणता शब्द सुरुवातीचा उच्चार ट पेक्षा वेगळा होतो? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. 77 या ठिकाणी विच ऑफ द फॉलोइंग्स इज नॉट रिलेटेड टू क्रिकेट, म्हणजे क्रिकेटशी संबंधित वस्तू कोणती नाही. तर या ठिकाणी ऑप्शन 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. विच वर्ड इज नॉट रिलेटेड ट्रॅव्हल्स, म्हणजे प्रवासाशी संबंधित कुठलीही वस्तू या ठिकाणी नाहीये, तर ते आपल्याला उत्तर शोधायचं होतं. तर याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4. चला पुढे प्रश्न क्रमांक 79. विच वर्ड्स डू नॉट फिट इन द ग्रुप, म्हणजे गटात न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला शोधायला सांगितलेला आहे आणि याचे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 टॉवेल. आता आयडेंटिफाय द गिवन पिक्चर, समोर चित्राचं नाव काय आहे ते ओळखा. आता या ठिकाणी हा व्यक्ती आहे सिलाई मशीनच्या साईडला उभा आहे, तर हे काय असणार आहे सर्वांच्या लक्षात आले, तर हे असणार आहे टेलर. पुढे विच इज द थर्ड वर्ड्स इन द डिक्शनरी, म्हणजे शब्दकोशात तिसरा शब्द कोणता येतो पण ते शोधायचं आहे. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. चला नेवरचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 ऑलवेज. फाइंड द ऑड मॅन आउट, वेगळा शब्द ओळखायचा आहे. तर याचा जर आपण निरीक्षण केलं तर याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 3. ओके, 3 नाही 2 येणार आहे. चला 84. आपण या ठिकाणी एकला शब्द ठेवल्यानंतर अर्थपूर्ण शब्द होईल असा पण आणि असा पण. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी जर ओ ठेवला तर हे कलर नाव होईल आणि हे आउट नाव होईल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 85. खालील गटात न बसणारे पद या ठिकाणी आपल्याला शोधायचे आहे. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर बघा वीट रिच आणि ग्राम्स त्याला लिटर वेगळे. सीड या शब्दाशी यमक जुळणारा शब्द कोणता असं विचारलंय, तर ऑप्शन 3 बरोबर आहे. त्यानंतर शब्दकोशात कोणता शब्द टुडे पूर्वी येतो, तर कोणता येतो, तर ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर हेवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे, त्याचं उत्तर असणार आहे लाईट. त्यानंतर विच वर्ड डू नॉट राईम विथ अनदर वर्ड्स, इतर शब्दाशी यमक न जुळणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे एवढ्यापैकीच. तर त्याचं उत्तर असणार आहे बॅग. बघा ग्रहताऱ्याचा अभ्यास कोणत्या विषयात करतात असा प्रश्न आहे, तर याचं उत्तर आहे जिओग्राफी. विच ऑफ द गिवन कॉन्ट्रॅक्टेड फ्रॉम द करेक्ट, म्हणजे करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फ्रॉम कशामध्ये आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे. संडे कम आफ्टर डे, म्हणजे या दिवसानंतर रविवार येतो. कोणत्या दिवसानंतर रविवार येतो, तर ऑप्शन क्रमांक 2 सॅटरडे नंतर रविवार येतो. ओके, चला पायाने खेळला जाणारा खेळ कोणता आहे, तर या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक 93 सुरू आहे फुटबॉल. ओके, तर या प्रश्नामध्ये पिकॉक या शब्दापासून कोणता शब्द तयार होतो असं असायला हवंय, याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2. ओके, हा प्रश्न. त्यानंतर विनंती कोणती आहे असं या ठिकाणी विचारलंय, त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्लीज गिव्ह मी अ बुक. प्रश्न क्रमांक 96. व्हॉट साऊंड डज स्नेक मेक, म्हणजे सापाच्या आवाजाला काय म्हणतात, तर ऑप्शन क्रमांक 3. विच इज द हेल्प प्लुरल ऑफ कॉर्फ, चे अनेक वचने आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. त्याचे अनेक वचने असणार आहे या ठिकाणी एफ जर असेल तर एफ शेवटी आल्यानंतर एफ कॅन्सल करून फी असतात अनेक वचनेमध्ये. दिस इज डॅश बुक, तर ऑप्शन क्रमांक 3 दिस इज अ बुक. त्यानंतर योग्य शब्द निवडून रिकामी जागा भरायची आपल्याला, तर याचं उत्तर असणार आहे शार्प. आणि त्यातील लूज या शब्दाचा
शब्दासाठी योग्य होमोफोन्स निवडायचे आपल्याला, त्याचं उत्तर असणार आहे LOSE. ओके, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी इंग्रजीचे देखील उत्तरं पाहिली आहेत. आता आपण बुद्धिमत्ताचे उत्तरं या ठिकाणी पाहत आहोत. आता बुद्धिमत्ताचे ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी स्पष्टीकरण सांगण्याचा प्रयत्न करेल मी. आता पहा प्रश्न क्रमांक 101. आता दिलेले अक्षर मालिकेत डावीकडून सातवे अक्षर उजवीकडून मोजल्यास कितवे येईल? तर पहा या ठिकाणी डावीकडून 7वे असलेले अक्षर उजवीकडून कितवे येईल? तर पहा आपण डावीकडून 5, 6, 7 कोण आहे? 6. आता जर याला उजवीकडून मोजलं तर 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 आणि 1 19 म्हणजे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. दिलेल्या अक्षर मालिकेत घ आणि त यांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत? तर या ठिकाणी पाहायचं घ आणि त. तर पहा हे घ आणि या ठिकाणी हे त. दरम्यान म्हणजे मध्ये 5 1 5 5 2 10 आणि हा एक 11 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे. ओके, दिलेल्या अक्षर मालिकेला 1 2 3 असे क्रमांक दिले तर झ आणि न चा क्रमांक आपल्याला या दोघांची काय करायची? बेरीज करायची. ओके, तर पहा याला जर नंबर दिले तर झ तर पहा कुठं आहे? इथं, म्हणजे त्याचा नंबर येणार आहे 9 आणि पुन्हा काय दिले? 9. 9 चा नंबर 5 चोक 20 येणार आहे. 20 आणि 9 या ठिकाणी 29. अशा पद्धतीने आपण याला सोडू शकतो. आता पहा खालील गटात न बसणारा पद ओळखायचे. मृदंग, गिटार, डफ आणि ढोल या चारपैकी एक वेगळं आहे. ते कशा पद्धतीने आहे? त्याचं उत्तर असणार आहे गिटार. बाकी सर्व या ठिकाणी आपण चर्मवाद्य आहेत असं म्हणू शकतो. 105. तर आता 105 मध्ये 41 27 त्यानंतर 29 आणि 31 या सर्व मूळ संख्या आहेत, म्हणून याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. आंबा, बोर, जांभूळ आणि चिकू या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे चिकू, कारण बाकीच्या फळामध्ये एकच बी असते, चिकू मध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त बिया असतील. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. तर हे आहे 36, 16, 64 आणि 49 या सर्व वर्ग संख्या आहेत, पण ही आहे 6चा वर्ग, ही आहे 4चा, ही आहे 8चा, ही आहे 7चा, म्हणजे 7 ही विषम संख्या आहे, बाकी सर्व समसंख्येचे वर्ग असं आपण म्हणू शकतो. चला प्रश्न क्रमांक 108. चुका, शतावरी, शेवगा आणि शेपू ह्या पालेभाज्या आहेत बाकीच्या. बाजरी, मूग, तांदूळ आणि मका याचं उत्तर मूग असेल. धनु, कन्या, सिंह या राशी आहेत. रेवती याचं उत्तर असेल, ही राशी नाहीये. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 111. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत 8 देशांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक संघाने प्रत्येकाशी एकदा सामना खेळून तर एकूण किती सामने होतील? याचं सूत्र असते n कंसात n वजा 1/2. n म्हणजे एकूण देश किंवा एकूण हस्तांदोलन असं देखील म्हणू शकतो. म्हणजे काय होईल? 8 × 7 / 2 8 7 56/2 28 उत्तर या ठिकाणी याचा येणार आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळते. ओके, चला 112 नंबरचा प्रश्न पाहूया. पहा दोन संख्यांची बेरीज दिली असून एक संख्या दुसरीपेक्षा 39 ने मोठी आहे, तर मोठी संख्या कोणती? तर पहा 39 याच्यामधून वजा करायचे, आलेल्या संख्येला 2 ने भाग द्यायचा आणि परत जे उत्तर येईल त्याच्यात 39 मिळवायचे. अशी क्रिया केल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तुम्ही सोडून घ्या. ओके, आरशातील प्रतिबिंब या ठिकाणी आपल्याला शोधायचंय, तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर येईल. तर पहा आरशातील प्रतिबिंब म्हणजे उजवी बाजू डावीकडे जाते, डावी बाजू उजवीकडे जाते, हे लक्षात घ्यायचं. पहा एका चौरसाकृती मैदानाच्या प्रत्येक शिरोबिंदूवर प्रथम एक मुलगा उभा केला. आता हा समजा या ठिकाणी चौरस केला आपण, प्रत्येक शिरोबिंदूवर म्हणजे इथे एक मुलगा उभा केला, या इथे एक केला, या इथे एक केला आणि इथे एक केला. ओके, तर ही 4 मुले उभा केली. अशा पद्धतीने उभा केली आहे की प्रत्येक बाजूला मुलांची संख्या 12 होईल. आता पहा 12 होईल, याचा अर्थ ही जर बाजू घेतली तर 1 आणि 2 ऑलरेडी आहेत, म्हणजे इथं किती मुलं असतील? 10. इथं पण 10, इथं पण 10 आणि या ठिकाणी 10, म्हणजे 10 चोक 40 आणि हे 4 44. याचं उत्तर 44 असणार आहे. पुढील प्रश्न. वरील अंकमालिकेत लगतच्या 2 अंकाची बेरीज 8 आली आहे असं किती वेळा झाले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे लगतच्या म्हणजे 2. कसं ते एकदा सांगतो मी तुम्हाला. हे पहा 6 आणि 2 8 हे एकदा झालंय असं, 5 आणि 3 8 असं. ओके, असं आपण या ठिकाणी शोधून काढायचं. चला पुढील प्रश्न. वरील अंकमालिकेत समनंतर विषमांक असं किती वेळा झालेला आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3.
ओके, चला पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 117. वरील संख्या मालिकेतून मूळ संख्या किती आहेत त्यामधील मूळ संख्या या ठिकाणी आपण शोधून काढायच्या. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यातल्या मूळ संख्या आपल्याला शोधणं गरजेचं आहे. त्या तुम्हाला 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या पाठ असाव्यात. ओके, वरील संख्या मालिकेत समसंख्या किती आहेत तर या ठिकाणी समसंख्या ओळखायच्या, अशा मोजायच्या. 1, त्यानंतर किती आहेत, एकच समसंख्या या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर. वरील संख्या मालिकेत संयुक्त संख्या किती आहेत, ज्या मूळ नसतात त्या संयुक्त असतात, अशा 8 संख्या आहेत. जिरे मिरे लवंग वेलचीने वेलची पुढे काय, त्याचं उत्तर असणार आहे मिरची, कारण हे मसाल्याचे पदार्थ आहेत. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 121. पहा इथं 30 32 कितीने वाढले, 2 ने. 35 3 ने. इथं या ठिकाणी 3 ने वाढलं, या ठिकाणी 5 ने वाढलं, इथं 7 ने, या ठिकाणी 9 ने. ओके, 2 3 5 7, इथं 9 ने नाही, इथं 11 ने वाढलं आणि इथं 13 ने वाढलं. ओके, म्हणजे 58 अधिक 13, एक हातचा 1, 6 आणि 7, 71 उत्तर येईल. कारण 2 3 5 7 11 13 हे मूळ संख्याने या ठिकाणी मूळ संख्यांचा फरक आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. आता ही आकृती दिली, याचे जलप्रतिबिंब आपल्याला विचारले. तर जलप्रतिबिंबामध्ये वरची बाजू खालच्या बाजूला जाते, खालील बाजू वरच्या बाजूला जाते. तर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ओके, चला पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 123. 50 वर्ष सुवर्ण महोत्सव, 60 वर्ष हिरक महोत्सव, वाघ्या मुरळी उंट सांडणी. त्यानंतर इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कुठला अंक इथे शोधायचे. पहा या कडीच्या दोघांचा 7 त्रिक 21, त्यानंतर 8 म्हणजे 8 सक 48, त्याच्यानंतर 5 7 35, इथं 7 पाहिजेत. ऑप्शन क्रमांक 3. पहा 15 मार्चचा गुरुवार दिलाय शिक्षक दिना दिवशी. शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबरला. तर 5 सप्टेंबरचा वार करायचा आपल्याला. तर या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे बुधवार. या ठिकाणी काय करायचं, मार्चचे उरलेले दिवस एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 5 या सर्व दिवसाची बेरीज करायची. दिवसाची बेरीज आणि त्याला 7 ने भाग करायचा. 7 ने भाग दिल्यानंतर 1 बाकी उरली तर वार 1 ने पुढे, 2 उरली तर 2 ने पुढे, 3 उरली तर 3 ने पुढे, असं त्याला शोधायचे. ओके, चला. राजूच्या डावीकडे 31 मुलं, उजवीकडे इतके मुलं असतील तर त्या रांगेत मुले किती. दोघांची बेरीज 9 1 10 0, हातचा 1 3 आणि 3 6 आणि 1 7 70 आणि राजू 1 71. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर. पाहत आहे 0 3 8 15 24. तर पहा या ठिकाणी चढत्या क्रमाने दिलेले आहेत. कितीने वाढले, 2 ने, पुन्हा 5 ने, पुन्हा 7 ने, त्यानंतर परत 9 ने, परत कितीने वाढेल, 11 ने. असं आपण या ठिकाणी काढू शकतो. त्याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 3. रामाने सीताला मदत केली. वरील वाक्यात 3 अक्षरी शब्द किती. 1 2 3, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 130. राष्ट्रीय फुल कमळ, राष्ट्रीय नदी गंगा. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 131. पहा प्रश्नाकृती दिसणारी म्हणजे जशाच तशी आकृती आपल्याला या ठिकाणी शोधायची. त्यांचं जर निरीक्षण केलं तर ऑप्शन 1 उत्तर बरोबर आहे. आता खालील चुकीची कृती कोणती आहे एवढ्यापैकी ती आपल्याला शोधायची. तर पहा रेशमा खोलीतून बाहेर पडताच पंखा बंद करते, हे उत्तर नाही येणार. चुकीची कृती ओळखायची आपल्याला. राजेश अभ्यास झाल्यावर अभ्यासाचे साहित्य तसेच ठेवतो, ही चुकीची कृती आहे, म्हणजे ऑप्शन 2 उत्तर आपलं बरोबर आहे. तर पहा खालील समोरासमोरील दिशा कोणती. त्या ठिकाणी तुम्हाला दिशा समजल्या पाहिजेत, त्यासाठी तुम्हाला हे असं कळालं पाहिजे. वरती उत्तर दक्षिण, इकडं पूर्व आणि इकडं पश्चिम. इथे वानर इकडे आला नाही. ओके, आता पहा आग्नेय वायू आहे. आग्नेय कुठे, आग्नेय वायू आहे. हे एकमेकाच्या विरुद्ध दिशा आहेत. करेक्ट ऑप्शन क्रमांक 1. दुसरे ऑप्शन आपल्याला पाहण्याची गरज पडलेली नाहीये. ओके, चला तर याचं उत्तर 1 आहे. तर आता 24 30 कितीने वाढले, 6 ने. इथे कितीने, 3 ने. इथे कितीने, 9 6 ने. इथे कितीने,
त्यानंतर 12ने. ओके, तर ही कितीने? तर ही दिलेली जी संख्या आहे 24 मधील अंकांची बेरीज करायची आणि 24 मध्येच मिळवायची म्हणजे पुढचा अंक मिळतो. याचंही तसंच. तर 5 आणि 1 6 झाले. 51 मध्ये 6 मिळवले तर 57 उत्तर येईल. पुढील प्रश्न आहे या ठिकाणी सरस्वती हंस गणपती या ठिकाणी उंदीर यांची वाहन आहेत ते 12 मार्च रोजी गुरुवार होत असेल तर त्या वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. हा स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्टचा आपल्याला वार काढायचा होता. ठीक आहे. तर तसं सांगितलं तुम्हाला मार्च मधले दिवस एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्टचे 15 दिवसाची बेरीज करून 7ने भाग द्या. एक वार उरला तर 1ने पुढे, 2 उरला तर 2ने, 3 वार उरले तर 3ने, अशा पद्धतीने काढायचं त्याला. नागपूरची संत्री, महाबळेश्वर स्ट्रॉबेरी. आता ही आकृती दिलेली आहे, निरीक्षण करून उत्तर द्यायचे. फक्त शिक्षकांची संख्या शेतकऱ्यापेक्षा कितीने जास्त आहे? फक्त आता शिक्षक किती येतं? 71. शेतकरी कुठे? 32. कितीने जास्त आहे? दोघांची बेरीज करा, इथं 9 येईल आणि 6 मधून 3 गेले 3 राहील. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर अगदी बरोबर असणार आहे. ओके, लक्षात येईल. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक, जे शिक्षक इंजिनियर आहेत अशांची संख्या किती? पहा, जे शिक्षक पण आहेत आणि इंजिनियर पण आहेत असे आपल्याला ओळखायचे. तर पहा, हे शिक्षक आणि इंजिनियर आहेत अशांची संख्या किती आहे? तर दोघांची कॉमन असलेली 8 संख्या आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 8. तर ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. जे शिक्षक कामगार आहेत अशांची संख्या, म्हणजे शिक्षक आणि कामगार दोन्ही आहेत अशांची संख्या आपल्याला शोधायची. शिक्षक आणि कामगार दोघांमध्ये कुठला अंक आहे? 81 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. समजलं? आता ही सांकेतिक भाषेवर 4 8 3 यासाठी कोणती सांकेतिक भाषा आहे? म्हणजेच 4 ला त्रिकोण, 8 ला स्टार आणि 3 ला असं. तर त्रिकोण, स्टार आणि ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. ओके, 72चं इथं किती येतं? 7 आणि याची किंमत किती आहे? 6 आणि इथं गुणिले 6 7 42. मग 42 म्हणजे 4 ला काय आहे? त्रिकोण आणि 2 ला काय आहे? गोल. त्रिकोण गोल ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळते. ओके, यासाठी कोणते चिन्ह आहेत? ऑप्शन क्रमांक 1 उत्तर येईल याचं पण. त्यानंतर आज बुधवार आहे, आजपासून दिवसांनी कोणता वार असेल? तर पहा, आजपासून इतक्या दिवसांनी म्हणजे याला 7ने भाग द्यायचा. तर काय होईल? 7 1 7, 7 2 14, 7 1 7. काहीही बाकी उरत नाहीये. याचा अर्थ वार काय असणार आहे? बुधवारच असणार आहे. 1:45 कोणता कोण होतो? आता ही घडी असेल. ओके, इथं 3 6 9 आणि हे 12 असतील. इथे 1:45 म्हणजे असा या ठिकाणी काटा असणार आहे. तर असा असणार आहे हा विशाल कोण ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओके, आता पहा प्रश्न क्रमांक 146. मार्च महिन्यात 2 तारखेला शुक्रवार होता, तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही म्हणते? तर पहा, मार्च महिना जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिना 31 तारखेचा असतो. किती? 31 तारखेचा असतो. आणि 31 तारखेला 1 2 आणि 3 या तिन्ही तारखेचे वार 5 वेळा असतात. महिना जर 30 तारखेचा असेल तर 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा असतात. हे लक्षात घ्यायचं. आता 2 तारखेला शुक्रवार आहे म्हणजे शुक्रवार यामधलं उत्तर कॅन्सल. म्हणजे 1 तारखेला काय होईल? गुरुवारही कॅन्सल. आणि 3 तारखेला शनिवार म्हणजे शनिवारही कॅन्सल. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. ओके, चला आता 9 9 81 1 82 7 7 49 आणि 1 50 म्हणजे n वर्ग अधिक n असं याचं सूत्र होईल. चला पुढील प्रश्न पाहूया. आता पहा, मंदाचे वय तिच्या आईच्या वयाच्या 1/6 आहे. त्या दोघींच्या वयाची बेरीज 35 असेल तर मंदाच्या आईचे वय आपल्याला या ठिकाणी काढायचे. प्रश्न या ठिकाणी सोडून पाहायचा. तर लक्षात घ्या, आईचं वय या ठिकाणी जर आपण x गृहीत धरलं, आई x, तर मंदा काय होईल? 1/6 आहे म्हणजे x/6 या दोघींच्या वयाची बेरीज आहे आपल्याला. म्हणजेच काय होईल? x अधिक x/6 बरोबर येणार आहे 35. त्याचा छेद जर 6 केला तर इथं होईल 6x. 6 छेद समान आहे म्हणजे जिथं होईल 7x बरोबर हे 6 या ठिकाणी छेद समान असल्यामुळं
35 गुणिले 6 होईल. त्याच बरोबर 35 गुणिले 6 छेद 7 1 7 7 5 35 6 पंचे 30. किती आलं उत्तर 30. तर 30 म्हणजे x आहे आणि आपल्याला आईचंच वय विचारलंय. तर आईचे वय असेल 30 वर्ष. तर अशा पद्धतीने याला सोडू शकतो आपण. लास्ट प्रश्न आहे 9 12 कितीने वाढलं 3 ने, इथं 6 ने, इथं 12 ने, इथं 24 ने, इथं 48 ने वाढल. म्हणजे या ठिकाणी म्हणजे इथं 3 त्याचे दुप्पट 6 6 चे दुप्पट 12 12 चे दुप्पट 24 24 चे दुप्पट 48 म्हणजे 54 अधिक 48 जर केलं आपण तर 1202 हातचा आहे 102. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पहा अशा पद्धतीने आपण श्रेय परीक्षेमधील इयत्ता 4थी च्या वर्गातील सर्व प्रश्न या ठिकाणी आन्सर की अचूक या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही या अगोदर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. या ठिकाणी बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. या चॅनलवर तुम्हाला पहिली दुसरी तिसरी चौथी सर्व वर्गाची आन्सर की याच चॅनलवर तुम्हाला उपलब्ध आहे. ओके, चला तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.